हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान। त्रिपुरामध्ये 60.92% तर महाराष्ट्रात 43.1% मतदान। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीत बैठक झाली होती। 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो। पुरंदरच्या सभेत धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडी काळात मला कोणत्या तरी केसमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। माझ्या केसापासून ते पायापर्यंत चौकशी केली पण काहीच आढळलं नाही, फडणवीसांचा आरोप। देवेंद्र फडणवीस खोटारडे, फडणवीस एकनाथ शिंदेना अटक करणार होते म्हणून एकनाथ शिंदे पळून गेले। संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार। शांतिगिरी महाराजांकडून अर्ज खरेदी तर हेमंत गोडसे आणि भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरेंकडून अर्जाची खरेदी। पक्षाने सांगितल्यास नाशिकमधून निवडणूक लढणार। नाशिकची जागा आधीच अजित पवार गटाला सुटलीये, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेची। आज किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी जाहीर होईल, संजय शिरसाट यांची माहिती। वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उत्तर मध्य मुंबई माझ्यासाठी नौखा मतदारसंघ नाही, वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार, ठाकरेंचं विधान। निवडणूक प्रभारी दिनेश शर्मांची स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा। पूनम महाजन आणि उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत पण कोणत्याही नावाचा स्पष्ट उल्लेख नाही। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तर देशातल्या निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। पवार गटाचे अभिजित पाटील चेअरमन असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन सील। 435 कोटींच्या कर्जप्रकरणी दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।